नमस्कार, मी आज्ञा आणि आज आपण PCOS, PCOD योगा फ्लो करणार आहोत, ज्यात तुमचे पिरियड्स रेग्युलर होण्यासाठी, स्ट्रेस रिलीफ मिळण्यासाठी आणि हार्मोनल बॅलन्स होण्यासाठी आपण हा योगा फ्लो करणार आहोत. तर सर्वात आधी आपण सुखासन मध्ये बसणार आहोत. जेंटल बसायचे आहेत. पाम्स आपले नीच्या वर ठेवायचे आणि इथूनच डीप ब्रीथ इन आणि डीप ब्रीथ आउट करणार आहोत. इथूनच सेंटरिंग, पाम्सना जॉईन करायचंय. एक डीप ब्रीथ घ्यायचंय आणि ब्रीथ आउट. आज आपण जो फ्लो करणार आहोत तो प्रॉपरली होण्यासाठी फोकस करणार आहोत, कॉन्सन्ट्रेट करणार आहोत आणि मनाची सर्वात महत्व तयारी करणार आहोत. इथूनच पाम्स परत खाली ठेवायचे नीज वर आणि डोळे उघडायचेत. आता नेक रोटेशन साठी जाऊया. सो जेंटली इयर आपल्या शोल्डर कडे घेऊन जायचंय. इनहेल करून वर यायचंय आणि एक्सेल करून इयर परत साइडला घेऊन जायचंय. तर तुम्हाला लेफ्ट आणि राइट साइडला दोन्ही साइडला स्ट्रेच होईल. इनहेल, परत एकदा लिफ्ट अँड एक्सेल करून साइडला यायचंय. फ्यू मोर ब्रेथ्स परत एकदा करूया. इनहेल आणि एक्सेल, इनहेल आणि एक्सेल, इनहेल आणि एक्सेल. परफेक्ट. आता चिन आपण घेऊन जाणार आहोत राइट शोल्डर कडे. एक्सेल करून खाली यायचंय आणि दुसऱ्या साइडला जायचंय, लेफ्ट साइडला. तर सेमी सर्कल नेक रोटेशन्स करणार आहोत, लेफ्ट साइड आणि राइट साइड. जेंटली जायचंय, जास्त प्रेशर नाही क्रिएट करायचंय नेकला. फ्यू मोर आणि एक्सेल करून रिलॅक्स. परफेक्ट. इथूनच आता येणार आहोत आपण टेबल टॉप पोझिशन साठी. सो आज आपण बेसिकली मिक्स लेवल साठी वर्क करणार आहोत. जे बिगनर्स असतील योगाला ते सुद्धा करू शकतात. इंटरमिडिएट प्रॅक्टिशनर्स किंवा इवन ऍडव्हान्स प्रॅक्टिशनर्स सुद्धा ही प्रॅक्टिस करू शकतात. तर नेवलला आपण खाली घेऊन जाणार आहोत. हिप्सना वर आणि वर बघायचंय. इनहेल करून कॅट आणि काव स्ट्रेच साठी जाणार आहोत. इनहेल, काव आणि एक्सेल करून पाल्म्सने पुश करायचंय आणि हिप्सना खाली आणायचंय. चिनला जवळ आणायचंय, चेस्ट जवळ. अगेन इनहेल आणि एक्सेल. तुम्ही स्लो किंवा फास्ट जसं तुम्हाला जमत असेल तसं तुम्ही हा कॅट अँड काव फ्लो करू शकता. Few more rounds, cat and cow चे. आणि एक्सेल करून रिलॅक्स. इथूनच टोजना टक करायचंय आणि हिप्सना वर घेऊन जायचंय डाउनवर्ड फेसिंग डॉग मध्ये. पाम्सना प्रेस करायचं आणि हिप्सला वर. इथूनच आपण हळूहळू वॉक करणार आहोत आणि दोन्ही हातांच्या मध्ये पाय ठेवणार आहोत. इनहेल करून वर यायचं, एक्सेल पाम्स जॉईन करायचेत आणि चेस्ट जवळ आणायचेत. इथूनच आपण जाऊया सूर्यनमस्कार साठी. 2 राउंड करूया. पाम्स जवळ आहेत चेस्टचा. आधी आपण स्लो जाणार, मग थोडासा पेस वाढवणार. इनहेल करून हात वर घ्यायचेत आणि बॅकला आर्च करायचं. हिप्सना पुढे पुश करायचं. एक्सेल आणि आता दोन्ही हात आपण पायांच्या बाजूला ठेवणार आहोत. जर जमत असेल तर तुम्ही कम्प्लीट फुल फॉरवर्ड साठी जाऊ शकतात. पॅम्स दोन्ही तुमच्या पायांच्या बाजूला ठेवू शकतात आणि तुमची बेली आहे ती कम्प्लिटली थायवर ठेवू शकतात. एक्सेल,
इथूनच अश्वसंचलनासन. आता राईट पाय घ्यायचंय आणि मागे ठेवायचंय. नी ड्रॉप करा आणि एक्सेल कम्प्लीटली. ह्याच्यानंतर लेफ्ट पाय घ्यायचाय आणि मागे जायचंय प्लॅंक पोज मध्ये. इथूनच नीज ड्रॉप करायचंय, चेस्ट आणि चिन ड्रॉप करायचंय. अष्टांग नमस्कार. इनहेल करून लिफ्ट करायचंय भुजंग आसन. तुम्ही हाफ सुद्धा जाऊ शकता, इथे जर असताल तरी चालेल. जमत असेल तर फुल भुजंग आसन. शोल्डर्स ड्रॉप आणि एल्बोज रिब्स जवळ घ्यायचे. टोज ना टक करायचंय. प्रेस पाम्स आणि हिप्स ना वर लिफ्ट घ्यायचंय. इथूनच राईट पाय परत पुढे घेणार. इनहेल अश्वसंचलनासन. एक्सेल करून लेफ्ट फुट फॉरवर्ड, फुल फॉरवर्ड फोल्ड. इनहेल करून वर यायचंय. आर्म्स अप, आर्च बॅक. एक्सेल नमस्ते मुद्रा. आता दुसरी साइड लेफ्ट साइड करून जाऊया. इनहेल आर्म्स अप, आर्च बॅक. एक्सेल पाम्स येणार फीट जवळ. इनहेल लेफ्ट पाय मागे, अश्वसंचलनासन. राइट पाय मागे. एक्सेल knees down, chest down, chin down. अष्टांग नमस्कार. इनहेल भुजंग आसन. दोन्ही पाय फ्लॅट, चेस्टला पुढे, शोल्डर्सला रोल करायचंय आणि टोज टक करून एक्सेल पर्वतासन. इथूनच लेफ्ट पाय पुढे घेणार. अश्वसंचलनासन. राइट पाय पुढे. एक्सेल इनटू फुल फॉरवर्ड. इनहेल करून आर्म्स वर, आर्च बॅक. एक्सेल नमस्ते मुद्रा. आता दुसऱ्या राउंड साठी आपण थोडं फास्ट जाऊया. इनहेल करून आर्म्स अप, आर्च बॅक. एक्सेल फुल फॉरवर्ड फोल्ड. इनहेल राइट लेग बाय अश्वसंचलनासन. लेफ्ट लेग मागे इनटू फुल फॉरवर्ड, प्लॅंक पोज. अष्टांग नमस्कार. इनहेल भुजंग आसन, स्पाइन अप आणि मग टक टोस करून हिप्स अप, पर्वतासन. पाम्स ना प्रेस करायचं, हिप्स ना वर घेऊन जायचंय. इथूनच राइट लेग पुढे. इनहेल अश्वसंचलनासन. लेफ्ट पाय पुढे. एक्सेल इनटू फुल फॉरवर्ड. इनहेल करून पाम्स जॉइन, आर्च बॅक. एक्सेल नमस्ते मुद्रा. इथूनच लेफ्ट साइडला जाऊया. इनहेल आर्म्स अप, आर्च बॅक. एक्सेल फुल फॉरवर्ड. लेफ्ट लेग बाय. इनहेल अश्वसंचलनासन. राइट लेग मागे घ्यायचंय, प्लॅंक पोज. knees down, chest down and chin down. अष्टांगा. इनहेल भुजंग आसन. इथूनच टोज टक करून हिप्स अप, पर्वतासन. लेफ्ट लेग पुढे घ्यायचंय. इनहेल अश्वसंचलनासन. राइट लेग पुढे. एक्सेल फुल फॉरवर्ड फोल्ड. इनहेल ऑल द वे अप, आर्च बॅक आणि एक्सेल करून नमस्ते मुद्रा. इनफ बॉडी वॉर्मअप झाली. आता आपण खाली बसणार आहोत. इथूनच दोन्ही पण पाय एक्सटेंड करायचे आहेत आपल्याला. जानु शीर्षासन साठी जाऊया. आपली बॅक ट्राय करा स्ट्रेट ठेवायला आणि आता राइट लेग घ्यायचंय, नी बाहेर काढायचंय आणि आपला पाय जो आहे, तळ पाय आहे, तो इनर थायला टच करायचा आहे. ओके. जर तुम्हाला जाणवत असेल तुमची चेस्ट थोडीशी राइट साइडला ओपन झाली, आपण लेफ्ट साइडला घेऊन जाणार, म्हणजे सरळ घेऊन जाणार. पॅम्स आपल्याला नीच्या बाजूला ठेवायचे जर तुम्ही एकदम बिगनर असाल तर. स्पाइनला मेक शुअर करा की स्ट्रेट आहे, सरळ आहे आणि इथूनच एक्सेल करून पुढे लीन करायचं आहे. हळूहळू हात आपले पुढे घेऊन जा. तुम्ही इथे थांबू शकता. जर तुम्हाला आणखीन पुढे जायचं असेल तर ऍडव्हान्स लेवल साठी तुम्ही तुमचं पोट थायवर ठेवा आणि एक्सेल करून पायाच्या पुढे हात दोन्ही ठेवा. तुमचा गेज टोज जवळ न्या, म्हणजे टोज कडे बघा आणि इनहेल आणि एक्सेल डीपली ब्रीद इन आणि ब्रीद आउट करा.
आणि तुमचा नी आहे तो टच झाला पाहिजे, बॅक ऑफ द नी जमिनीला टच असला पाहिजे. हळूच इनहेल करून लिफ्ट करा आणि मागे यायचंय हळू. एक्सेल, रिलॅक्स. दुसरी साइड करूया. राईट पाय पुढे घ्यायचे. आता लेफ्ट पाय आपण घेणार आहोत राईट इनर थाय कडे. लेफ्ट नी तुमचा टच लेफ्ट नी तुमचा साइडला जाईल. पाम्स जवळ ठेवायचे नीच्या आणि स्पाइन ताट ठेवायची आहे, बॅक ताट ठेवायची आहे आणि एक्सेल करून पुढे जायचंय. हळूच शोल्डर्स पुढे घ्या आणि पाम्स तुम्ही जसं जमतंय तसं तुम्ही ठेवा. जर तुम्हाला इथेच थांबायचंय तर एल्बोज खाली ठेवा कम्प्लिटली आणि तुम्ही इथे रेस्ट करू शकता. जे ऍडव्हान्स प्रॅक्टिशनर्स आहेत ते दोन्ही पण हात पुढे घेऊन जाऊ शकतात. आणि इथेच ब्रीथ इन आणि ब्रीथ आउट. टोला गेज करा आणि होल्ड. जर जमत असेल तर तुम्ही पाय सुद्धा पकडू शकतात. इनहेल करून लिफ्ट, एक्सेल आणि पोजला रिलॅक्स रिलीज करायचा आहे. इथूनच आपण हा पाय पुढे घेणार आहोत. नेक्स्ट आपण नवासन साठी जाऊ, जे कोर साठी खूप चांगला आहे. आणि पाय आपल्याला हळूच लिफ्ट करायचे. आपल्याला आपली बॅक टॉर्सो स्लाइटली बॅक घेऊन जायचे. तुम्ही हात जमिनीवर ठेवू शकता जर बिगनर्स असाल तर, नाहीतर यू कॅन लिफ्ट युअर लेग्स अप. पाय दोन्ही पण जवळ ठेवा, लेग्सना लिफ्ट करा आणि पॉसिबल असेल तर हात एक्सटेंड करा. तुम्ही इथे जाऊ शकतात. विल होल्ड फॉर फ्यू ब्रेथ्स. इथेच आपण थोडा वेळ होल्ड करूया. 1 5 breaths, 2 3 4 आणि 5. जर तुम्हाला लेग्स एक्सटेंड करता येत असेल तर ट्राय करा एक्सटेंड करायला. चेस्ट आउट आणि एक्सेल करून खाली या. इथूनच आपल्याला हात आता पुढे ठेवायचे आहेत. लेग्सना क्रॉस करायचे, हात पुढे आणि लेग्सना मागे एक्सटेंड करायचे. येणार आहोत प्लॅंक पोज मध्ये. इथूनच एक्सेल करून हळूहळू आपण ट्राय करूया खाली जायला, चतुरंगा. सो दोन्ही पण टोजने तुम्ही पुश करा शोल्डर्सना पुढे. शोल्डर्स पुढे असले पाहिजेत रिस्टच्या. बॅक एंगेज आणि एल्बोज हळूच बेंड करा. एक्सेल करून खाली. 1 2 अजून थोडे खाली. 3 आणि कम्प्लिटली डाऊन. इथूनच इनहेल करून लिफ्ट करायची आहे बॅकला. भुजंग आसन मध्ये, जे तुमची रिप्रोडक्टिव्ह हेल्थ साठी खूप चांगलं आहे. तुमची बेली पुढे पुश करायची आहे. शोल्डर्सना मागे रोल करून खाली आणायचंय आणि एल्बोजना क्लोज ठेवायचंय तुमच्या रिब्स जवळ. इथूनच टोज टक करणार आहोत. इनहेल करून लिफ्ट करायचं हिप्स. जर तुमच्या नीजना खूप स्ट्रेस वाटत असेल किंवा हॅमस्ट्रिंगना खूप स्ट्रेस वाटत असेल तर स्लाइटली तुमचे नीज बेंड करा, पाम्सने पुश करा आणि चेस्ट थोडी खाली आणा. हिप्सना वर घेऊन जायचं. इथेच डीप ब्रीथ इन आणि ब्रीथ आउट. तुम्ही एकतर स्टेबल राहू शकता किंवा तुम्ही नी पॅडल करू शकतात. म्हणजे हील लिफ्ट करायचंय आणि खाली आणायचंय. अल्टरनेट लेग लिफ्ट करायचंय. हील लिफ्ट आणि खाली, लिफ्ट आणि खाली, लिफ्ट आणि खाली. परफेक्ट. इथूनच आपण आता राईट पाय, उजवा पाय दोन्ही हातांच्या मध्ये ठेवा. लो लंज साठी येणार आणि इथूनच आपल्याला आता ट्विस्ट करायचंय. सो इनहेल करून राईट हँड आपण लिफ्ट करणार. मेक शुअर की तुमचा हिप
नी एका लाईन मध्ये आहे आणि नी आणि हील एका लाईन मध्ये आहेत, म्हणजे 90 डिग्री अँगल मध्ये आहे. इनहेल करून आपल्याला ट्विस्ट करायचंय. एक तर तुम्ही समोर बघू शकता किंवा तुम्ही तुमच्या पाम कडे बघू शकता. इथेच होल्ड. डीप ब्रीथ इन आणि आउट. आणि एक्सेल करून पामला खाली आणायचं आहे. परफेक्ट. इथूनच आता पाय आपण मागे घेणार आहोत, परत एकदा प्लँक पोज मध्ये. एक्सेल करून खाली यायचंय. भुजंग आसन, चतुरंग. इनहेल करून भुजंग आसन. शोल्डर्स ना रोल करायचंय, फीट्स ना फ्लॅट ठेवायचंय, रिब्स वर आणायचे आणि इथूनच टक करायचंय. हिप्स ना मागे घेऊन येऊया. डाउनवर्ड फेसिंग डॉग किंवा पर्वतासन. आता लेफ्ट साइडनी जाऊया. लेफ्ट पाय पुढे घ्यायचंय, दोन्ही हातांच्या मध्ये लेफ्ट साइड जवळ. जिथे तुमचा थंब आहे तिथे तुम्हाला तुमचा लिटिल फिंगर टो जवळ आणायचंय आणि इथूनच तुमचा नी हील एका लाईन मध्ये, नी हिप एका लाईन मध्ये. इनहेल करून आर्म्स ना रेज करायचंय. लेफ्ट आर्मला रेज, एक तर तुम्ही समोर बघू शकता किंवा लेफ्ट पाम कडे बघू शकता. होल्ड करायचंय. 1 2 3 आणि 4. लास्ट 1 5. एक्सेल करून खाली येणार आहोत. आता इथूनच स्टेप बॅक करायचंय. परत एकदा आपण फ्लो करणार किंवा ह्याला विनयास सुद्धा म्हटलं जातं. चतुरंग. इथूनच मॉडिफिकेशन अपवर्ड फेसिंग डॉग साठी जाऊ शकतात. ह्या तुमचे थाईज लिफ्ट असणार आणि तुमचे टोस खाली असणार. अपवर्ड फेसिंग डॉग. इथूनच टोस टक करायचे. डाउनवर्ड फेसिंग डॉग. पर्वतासन, अधोमुख स्वनासन. आणि इथूनच आता दोन्ही पण नीज बेंड करायचे आणि पुढे स्टेप करायचे. जर तुम्ही जम्प करू शकतात तर जम्प किंवा स्टेप करायचे. नीज ना बेंड करायचंय. इथूनच आपण चेअर पोज साठी जाऊया. इनहेल करून आर्म्स वर, स्पाइन थोडी लीन असणार, 45 अँगल आणि होल्ड. तुम्हाला फील करायचंय बर्निंग सेन्सेशन तुमचे हे क्वाड्रिसेप्स मसल्स आहेत तिथे. इथूनच डीप ब्रीथ इन आणि ब्रीथ आउट. डीप ब्रीथ इन आणि ब्रीथ आउट. परफेक्ट. पाम्सला जॉईंट करा. चेस्टच्या समोर आणायचे पाम्सना. इथूनच राईट साइडला एक्सेल करून ट्विस्ट करणार आहोत आणि आता लेफ्ट एल्बो घेणार तुमच्या राईट नी जवळ. जर तुमचा लेफ्ट नी खूप पुढे जातोय तर तुम्हाला लेफ्ट हिप मागे पुश करायचंय, जेणेकरून दोन्ही पण नी एका लाईन मध्ये असणार, प्रॉपर अलाइनमेंट मध्ये असणार. एक्सेल करत राहायचे आणि डीप ट्विस्ट करायचंय. दोन्ही पण एल्बो तुमचे एका लाईन मध्ये आणायचे. चेस्ट लिफ्ट करायचे, वर किंवा समोर बघा. इथूनच डीप ब्रेथ इन आणि आउट. इनहेल करून ट्विस्टला ओपन करायचंय आणि एक्सेल लिफ्ट करायचंय ट्विस्ट आणि राईट साइडला ट्विस्ट, लेफ्ट साइडला ट्विस्ट करायचंय आणि तुमचा राईट एल्बो लेफ्ट साइडला येईल. दोन्ही साइडला इथून ट्विस्ट. एल्बोज एका लाईन मध्ये. तुमच्या लेग्स ना खूप बर्निंग सेन्स होईल. एक्सेल. आणि आता दोन्ही पण हात आपण खाली ठेवणार आहोत. इथूनच आपण वॉरियर 3 साठी जाणार. ह्याच्यासाठी थोडं मागे घ्या तुमचे स्टेप्स आणि तुमचे आर्म्स आहेत ते शोल्डर्सच्या एक्झॅक्टली खाली ठेवा. कंप्लीट वेट आपण आपल्या राईट पायावर शिफ्ट करणार आहोत
आणि इथूनच लेफ्ट लेगला, डाव्या पायाला वर घेणार आहोत. एक्स्ट्रीमली हवं तर मिरर असेल तर मिरर कडे बघा. प्रॅक्टिस करताना तुम्ही इथे थांबू शकतात. जर तुम्ही ॲडव्हान्स किंवा इंटरमिडिएट प्रॅक्टिशनर असतील तर तुम्हाला दोन्ही पण हातांना वर उचलायचंय आणि स्पाइनला वर लिफ्ट करायचंय. एक टी शेप फॉर्म करायचंय. ग्लूट्सना एंगेज, कोरला एंगेज. तुमचा पाय पॉइंट करा मागे. कंप्लीट वेट असणार तुमच्या एका पायावर. सो तुम्हाला इथे वेट डिवाइड करायचे इक्वली. होल्ड करा. एक्सेल करून हात खाली जर तुम्ही लिफ्ट केले असतील तर, आणि एक्सेल करून हळूच पाय खाली आणायचे. सेम थिंग करणार आहोत आपण लेफ्ट साइडला. हात दोन्ही पण खाली. इनहेल करून राईट लेग वर. कम्प्लिटली वेट शिफ्ट करायचंय लेफ्ट साइडला. जसे तुम्ही प्रिपेअर होतील, रेडी होतील, तसे इनहेल करून दोन्ही पण हातांना जवळ आणायचंय चेस्ट जवळ. जर तुम्हाला हातांना एक्सटेंड करायचंय तर तुम्ही एक्सटेंड सुद्धा करू शकतात. होल्ड करा इथे. फ्यू मोर ब्रेथ्स. आणि तुमचा गेज खाली ठेवा. एका पॉइंटला फोकस ठेवा. एक्सेल करून हात ना खाली आणूया आणि कम्प्लिटली डाऊन. दोन्ही पण हात जवळ आणा तुमच्या पायांच्या बाजूला. आणि एक्सेल करून आता बेली आहे ते तुम्ही थाईज वर ठेवा आणि एकदम डीप थोडंसं बॅकला रिलॅक्सेशन. तर एल्बोज दोन्ही पण ग्रॅब करा विथ अपोजिट हँड्स. आणि ह्याच्यानंतर स्लाइटली तुम्हाला ट्विस्ट करायचंय किंवा मूव्ह करायचं, किंवा आपण ह्याला झोपाळा म्हणूया. स्विंग करायचं साइड टू साइड. बॅकला रिलॅक्सेशन. आणि एक्सेल करून रिलॅक्स. पाम्स खाली ठेवायचेत. आणि इथूनच आपण मागे पाय घेऊन जाणार आहोत प्लँक पोज मध्ये. फ्यू ब्रेथ्स होल्ड करूया सेंटर प्लँक मध्ये. एंगेज तुमचा कोर करा. बॅकला एंगेज करा. पाय सरळ ठेवा. तुमचं रिस्ट शोल्डर्स एका लाईनीत असू दे. फिंगर्सला तुमचे वाईड स्प्रेड करा. आता इथूनच आपण साइड प्लँक कडे वळूया. जर तुम्ही बिगनर असतील तर तुमचा डावा पाय खाली ठेवा आणि उजवा पाय त्याच्या मागे ठेवा. आणि इनहेल करून तुम्हाला हात वर करायचे. जर तुम्ही प्रॅक्टिशनर असतील रेग्युलरली तर तुम्ही डावा पाय उचलू शकतात आणि होल्ड करू शकतात इथे. तर तुमच्या कम्फर्टनुसार तुम्ही तुमचा पाय वर किंवा खाली उचलू शकतात, ठेवू शकतात. तुमची चेस्ट लिफ्ट करायचंय, बॅक लिफ्ट करायचंय. दोन्ही पण हात एका स्ट्रेट लाईन मध्ये असले पाहिजे. एक्सेल करून खाली. प्लँक पोज परत. आणि आता परत आपण जाणार आहोत उजव्या साईडला. तर तुम्ही उजवा पाय नी खाली ठेवू शकतात आणि तुमचा डावा पाय मागे असणार उजव्या पायाच्या. इथूनच तुम्हाला स्पाइन लिफ्ट करायची आहे. आर्म एक्सटेंड करायचं आहे. दोन्ही पण रिस्ट शोल्डर एका लाईन मध्ये. प्रॅक्टिशनर असाल तर तुम्ही तुमचा उजवा पाय सुद्धा उचलू शकतात. इथेच होल्ड. एक्सेल करून प्लँक पोज वर परत यायचं आहे. इथूनच दोन्ही नीजला खाली ठेवायचंय आणि तुमचे हिप्स मागे घेऊन जा. चाइल्ड पोज मध्ये, बालासन मध्ये. आर्म्सना एक्सटेंड करा. तुमचं फोरहेड, चेस्ट ड्रॉप करा खाली.
जर तुम्हाला कम्प्लीट रिलॅक्सेशन हवं आहे या पोजमध्ये तर तुम्ही नीज जेंटली बाहेर काढू शकतात. तुमच्या बेलीला जागा होईल आणि मग तुम्ही कम्प्लिटली तुमचं बेली, चेस्ट, चिन किंवा फोरहेड खाली ठेवू शकतात. आर्म्सना रिलॅक्स करा इथे. इनहेल करून हळूच वर यायचंय आणि आता दोन्ही पण नी जवळ आणायचेत. वज्रासन मध्ये बसूया थोडा वेळ. आणि आपण आता हातांवर खूप काम केलं तर फिंगर्स इंटरलॉक करा आणि वेव बनवा. रिलॅक्स करा तुमच्या रिस्टना, तुमच्या हातांना. जेंटली सर्कल्स बनवा. एक मुठ्ठी सुद्धा बनवू शकतात आणि रिस्ट रोटेट करू शकतात. जेंटल सर्कल्स बनवायचे तिथे आणि हातांना झटका, जेणेकरून काय मसल टेन्शन असेल ते रिलीज होईल. इथूनच जाऊया आता कॅमल पोज साठी. तर हिप्सना लिफ्ट करायचंय आणि तुम्ही तुमचे नीज जेंटली स्प्रेड करायचे. तुमच्या हिप डिस्टन्स नुसार तुम्हाला नीज ना साईडला ठेवायचंय. जर तुमच्याकडे योगा ब्लॉक्स असेल किंवा बॉटल असेल किंवा डब्बा असेल तुम्हाला सपोर्ट साठी यूज करायचंय तर तुम्ही अँकल्सच्या बाजूला ठेवू शकता. इथूनच जर तुम्हाला आणखीन तुमची लिफ्ट हवी असेल, जास्त मागे नाही वळायचंय तर तुम्ही हील सुद्धा लिफ्ट करू शकता. एकदम बिगनर्स असतील जर तुम्ही या पोज साठी तर तुम्ही तुमचे पाम्स तुमच्या लोअर बॅकवर ठेवा. इनहेल करून आपल्याला हिप्सना पुश करायचेत पुढे आणि एक्सेल करून लीन करायचंय मागे. तुम्हाला जेवढं जमत असेल तेवढं तुम्ही मागे लीन करायचंय आणि चेस्टला तुम्हाला सीलिंग जवळ घेऊन जायचंय. इथूनच जर तुम्ही प्रॅक्टिशनर असतील तर तुम्हाला एक हात वर घ्यायचंय आणि अँकल जवळ घेऊन जायचंय. अँकलना ग्रॅब करायचंय. इनहेल करून तुम्हाला दुसरा हात घ्यायचाय आणि लेफ्ट साइडच्या अँकलवर ग्रॅब करायचंय. तुम्हाला चेस्ट वर घेऊन जायचंय, हिप्स पुढे आणि जेंटली तुम्हाला हेड ड्रॉप करायचंय. इथे येऊनच डीप ब्रीदिंग इन आणि आउट. फोकस वर ठेवा. कम्प्लीट बॉडी वेट तुमचं डिस्ट्रीब्यूट झालंय आणि इनहेल करून हळूच लिफ्ट करायचं तुमच्या एका हाताला आणि दुसऱ्या हाताला. एक्सेल करून रिलॅक्स. परफेक्ट. आता इथूनच आपण नीज ना थोडं साईडला घेऊया आणि ब्रिज पोज साठी जाऊया. तर पाठीवर पडायचं आपल्याला. इथूनच पाठीवर पडूया आणि दोन्ही पण पाम्स आपण आपल्या हिप्सच्या बाजूला ठेवणार आहोत आणि हील्स आपल्याला जे आहेत ते हिप्सच्या जवळ आणायचे. एकदम सुद्धा जवळ नाही, एक 4 ते 5 बोटां एवढा डिस्टन्स असला पाहिजे. दोन्ही पण एल्बोज तुमचे कमरेच्या बाजूला ठेवायचे आणि इनहेल करून आता आपण ग्लूट्स आहेत आपले ग्लूट्स आहेत ते एंगेज करणार आणि इनहेल करून आपल्याला लिफ्ट करायचे आहेत आपले ग्लूट्स. इथेच थांबा. जर तुम्ही एक्स्ट्रीम बिगनर असाल, जर तुम्हाला आणखीन लिफ्ट करायचंय तर तुम्ही तुमचे पाम्स आहेत ते लोअर बॅकच्या खाली ठेवा, जेणेकरून आपल्याला आणखीन लिफ्ट मिळेल आणि आपली चेस्ट आहे ती चिन जवळ आणायची. इथेच डीप ब्रीथ इन आणि ब्रीथ आउट. जर तुम्ही प्रॅक्टिशनर असतील तर तुम्ही दोन्ही पण हात इंटरलॉक करून खाली ठेवायचे आहेत आणि शोल्डर्स ना एक्झॅक्टली खाली घ्यायचे. आर्म्स ना खाली टर्न करून घ्यायचे. जेंटली इंटरनली रोटेट करायचं आणि हिप्स ना लिफ्ट एंगेज करायचं तुम्हाला तुमचे ग्लूट्स आणि होल्ड.
एक्सेल करून हळूच खाली या. आर्म्सना रिलीज करा. परफेक्ट. इथूनच आपल्याला आता आपला उजवा पाय जवळ घ्यायचा आहे, नी जवळ घ्यायची आहे आणि दोन्ही हाताने आपल्याला आपले पाय पकडायचे म्हणजे फूट पकडायचे. इथूनच इनहेल करून लेगला एक्सटेंड करायचं. रिलॅक्सेशन पायाला. एक्सेल करून रिलॅक्स. आणि आता आपण दुसरा पाय घेऊया. सो नी परत जवळ आणायचंय. दोन्ही पण हात पायाच्या मागे किंवा तळपायाला पकडायचे. इनहेल करून लेगला लिफ्ट करायचंय. एक्सेल आणि इनहेल. इथेच फ्यू डीप ब्रेथ्स इन आणि आउट होल्ड. तुम्हाला हॅमस्ट्रिंगच्या जवळ स्ट्रेच फील होईल. एक्सेल करून रिलॅक्स आणि रिलीज करा. इथूनच दोन्ही पायांना एक्सटेंड करा. शवासन मध्ये पडा थोड्या वेळ. तुमचे दोन्ही पाय, तुमचे दोन्ही हात एकमेकांपासून लांब ठेवा. तुमचं बॅक ऑफ द पाम जमिनीवर ठेवा आणि इथेच तुमची बॉडी फील करा. कंप्लीट रिलॅक्सेशन मध्ये. तुम्हाला तुमचे मसल फील होत असतील तर ते ऑब्झर्व करा. इथूनच फिंगर्सना मूव्ह करूया, टोजना मूव्ह करूया. दोन्ही पण पाय जवळ आणूया. फिंगर्सना इंटरलॉक करून आर्म्सना एक्सटेंड करूया. पायांना सुद्धा स्ट्रेच करूया. आणि इथूनच राईट साइडला टर्न होऊन थोड्या पडूया राईट साइडला. जसे आपण कुशीवर झोपतो तसे एका साइडला कुशीवर पडायचे. इनहेल करून आता लिफ्ट करायचे आपल्याला आणि क्रॉस लेग पोझिशन किंवा सुखासन मध्ये बसूया. डोळे दोन्ही पण बंद ठेवा. ब्रीथ इन आणि ब्रीथ आउट करायचंय. दोन्ही पण पाम्सला जवळ आणा. रब करायचंय पाम्सला आणि दोन्ही पण आईज वर, डोळ्यांवर ठेवायचंय. फेस वर ठेवायचंय. नेक, शोल्डर्स, तुमचे हात, अंग आणि पाय. इथूनच डोळे उघडायचे. थँक्यू सो मच माझा सेशन जॉईन करण्यासाठी. असेच सेशन्स पुन्हा येतील. सो माझा चॅनल नेहमी पाहत राहा, बघत राहा आणि थँक्यू सो मच.